नमस्कार. उपयोगी क्लिनिंग टिप्स अँड ट्रिक्स आज आपण पाहूया. 1. वॉशिंग मशीन आपण ओव्हरलोड केल्याने मोटर, ड्रम आणि बेअरिंग्सवर ताण येऊ शकतो, त्यामुळे तांत्रिक बिघाड होऊ शकतो. 2. कपडे धुताना अधिक डिटर्जंटचा वापर केल्याने जास्त फेस तयार होतो, ज्यामुळे वॉशिंग मशीनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. शिवाय ड्रम आणि पाईप खराब होऊ शकतो. 3. वॉशिंग मशीनचा व्यवस्थित वापर न झाल्यास लवकर खराब होऊ शकतो. तसेच पाण्याच्या पाईपची तपासणी करीत राहा. पाईप गळतीमुळे वॉशिंग मशीनमध्ये पाणी जमा होऊ शकते, त्यामुळे वेळोवेळी पाईप स्वच्छ करत राहा. ओले कपडे जास्त वेळ वॉशिंग मशीनमध्ये ठेवू नका. ओले कपडे अधिक वेळ वॉशिंग मशीनमध्ये ठेवू नका, यामुळे ड्रममध्ये बुरशी वाढू शकते. कालांतराने वॉशिंग मशीन खराब होते. वापर आणि देखभालीसाठी कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास मशीन लवकर खराब होते. 4. काही लोक 2-3 कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करतात, पण फक्त 2-3 कपड्यांसाठी वॉशिंग मशीनचा वापर करणे टाळा. कपडे जास्त असल्यास वॉशिंग मशीनचा वापर करा. खूप कपडे असतील तेव्हा धुतल्याने एकाच वेळी मशीनचा वापर होतो, ज्यामुळे वीज बिलही कमी येईल. 5. चपातीच्या डब्यात चुकूनही न्यूजपेपर ठेवू नये. गरम चपाती न्यूजपेपर ठेवल्याने पेपरवरची शाई चपातीला लागते आणि हे आरोग्यासाठी खरोखरच घातक ठरू शकते. गरम चपातीमुळे ही शाई विरघळते आणि चपातीला चिकटते. ही रसायने शरीरात गेल्याने पोटाचे विकार, फुफ्फुसांचे आजार आणि दीर्घकाळात कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात. न्यूजपेपरऐवजी आपण हे पर्याय वापरू शकता. 1. डब्यात स्वच्छ धुतलेले पातळ सुती कापड किंवा रुमाल वापरणे हा सर्वात जुना आणि उत्तम मार्ग आहे. यामुळे चपाती मऊ राहते आणि वाफ साचून ती ओली होत नाही. 2. जर तुम्हाला पेपरच वापरायचा असेल तर खाद्यपदार्थांसाठी सुरक्षित असलेला बटर पेपर वापरावा. 6. कचऱ्याचा डबा वेळोवेळी स्वच्छ करावा व डब्यात प्लास्टिक बॅग ठेवावी, म्हणजे कचऱ्याचा डबा खराब होणार नाही. यामुळे घरात झुरळे आणि मुंग्याही होणार नाही. 7. कपाटातून कुबट वास येत असेल तर सर्वात आधी कपाट काही वेळासाठी उघडे ठेवा. त्यात ठेवलेले कपडे बाहेर काढा आणि कपडे फॅनखाली किंवा सूर्यप्रकाशाखाली पसरवून ठेवा. काही वेळानंतर कपाटात कागद पसरवा, त्यावर कपडे ठेवा आणि तसेच कपड्यांमध्ये कापूराच्या काही गोळ्या ठेवा. यामुळे कपड्यातून कुबट वास येणार नाही. 8. पहिल्यांदा धुताना जर कपड्यांचा रंग जास्त प्रमाणात जात असेल तर असे कपडे जास्त वेळ पाण्यात ठेवू नका. 9. गरम पाण्यात कपडे कधीही धुवू नका, कारण यामुळे कपड्यांचा रंग जास्त फिका होतो. 10. ज्या कपड्यांमधून वारंवार जास्त प्रमाणात रंग निघतो असे कपडे आधी पाण्यात भिजवण्याऐवजी थेट धुवा आणि ते सुकवण्यासाठी वाळत घाला. 11. कपड्यांवर साबण लावल्यानंतर तुम्ही ते थंड पाण्यात धुवू शकता. यामुळे कपड्यांचा रंग कमी प्रमाणात जातो. 12. पाण्यात 1 चमचा मीठ मिसळा आणि त्यात हे कपडे काही तास भिजवा. मीठ रंग स्थिर ठेवण्यास मदत करते, त्यामुळे कपड्यांचा रंग जाण्याची शक्यता कमी होते. 13. एका टबमध्ये थंड पाणी घ्यावे. त्यामध्ये 7 ते 8 चमचे मीठ आणि 5 चमचे बारीक केलेली तुरटी किंवा तुरटी पावडर घालावे. हे सर्व पाण्यात नीट मिक्स होऊ द्यावे. यानंतर या पाण्यात कपडे भिजवावे आणि तासभर तसेच राहू द्यावेत. त्यानंतर साध्या पाण्याने कपडे स्वच्छ धुवून घ्यावेत. या गोष्टी कायम लक्षात ठेवा. 14. रंग जाणारे कपडे धुताना तुम्ही ते इतर कपड्यांपासून वेगळे धुवा, नाहीतर कपड्यांचा रंग इतर कपड्यांना लागेल. 15. वॉशिंग मशीनमध्ये रंगीत कपडे धुवू नका, कारण यामुळे कपड्यांचा रंग अधिक निघून जाईल. 16. गडद रंगाच्या कपड्यांपासून हलक्या रंगाचे कपडे वेगळे धुवा. 17. जर तुम्हाला मोजे न धुताच त्यातील दुर्गंधी घालवायची असेल तर तुम्ही टॅल्कम पावडरचा वापर करू शकता. यासाठी सर्वप्रथम मोजे म्हणजे सॉक्स हवेत किंवा सूर्यप्रकाशात व्यवस्थित वाळवून घ्या. त्यानंतर त्यावर सुवासिक टॅल्कम पावडर शिंपडा. यामुळे मोज्यांमधून येणारी कुबट दुर्गंधी अगदी नाहीशी होईल. 18. ओले शूज आणि सँडल झटपट सुकवण्यासाठी आपण कागद किंवा टिश्यू पेपरचा वापर करू शकता. सर्वात आधी बुटाचा सोल बाहेर काढा. त्यानंतर शूजमध्ये टिश्यू पेपर किंवा कोणताही कागद भरून ठेवा. नंतर त्यावर कागद गुंडाळा. बुटावर रबर बँड लावा. कागद बुटातील आर्द्रता शोषून घेईल, यामुळे शूज लवकर कोरडे होतील. 19. हेअर ड्रायरच्या वापराने शूज सुकवणे सोपे होईल.
यासाठी ड्रायरला हाय हीट मोडवर चालवा आणि फॅनचा वेगही वाढवा. नंतर शूज आतून आणि बाहेरून ड्रायरने पूर्णपणे कोरडे करा. या युक्तीने ओले शूज काही वेळातच कोरडे होतील. 20. खालील सोप्या ट्रिकचा वापर करून आपण घराच्या भिंतीवरील खडू, स्केच पेन, मार्करचे डाग अगदी काही मिनिटात फारसे कष्ट न घेता सहजपणे काढू शकता. 1. मोठ्या बाउलमध्ये टूथपेस्ट घेऊन त्यात थोडे डेटॉल मिक्स करून घ्यावे. त्यानंतर हे घट्ट मिश्रण पातळ करण्यासाठी यात गरजेनुसार पाणी घालावे. आता एखादा जुना ब्रश किंवा स्पंजच्या मदतीने हे द्रावण खडू, स्केच पेन, मार्करच्या डागांवर लावून घ्यावे. त्यानंतर हलकेच ब्रश किंवा घासणीने घासून घ्यावे. आता सगळ्यात शेवटी एक नॅपकिन स्वच्छ पाण्यात भिजवून त्याने संपूर्ण भिंत पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घ्यावी. काळा कुट्ट झालेला मॉप स्वच्छ कसा करावा, तर सगळ्यात आधी एका मोठ्या टबमध्ये उकळते पाणी घ्यावे. या गरम पाण्यात व्हाईट व्हिनेगर घालावे. त्यानंतर त्यात बेकिंग सोडा घालावा. या पाण्याच्या द्रावणात काळा कुट्टा झालेला मॉप किमान अर्धा तास तरी भिजत ठेवा. अर्ध्या तासानंतर हा मॉप साबण किंवा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. अशा प्रकारे आपण काळा कुट्ट झालेला मॉप अगदी चुटकीसरशी सहज स्वच्छ करू शकतो. 22. स्लायडिंग विंडो स्टॅक स्वच्छ करण्यासाठी आपल्याला भांडी घासायची हिरवी स्पंजची घासणी व एक क्लिप लागणार आहे. सगळ्यात आधी ही हिरवी घासणी लिक्विड सोप किंवा साबणाच्या पाण्यात भिजवून ओली करून घ्यावी. त्यानंतर बरोबर मधोमध एक फोल्ड घेऊन घासणी दुमडून घ्यावी. दुमडून घेतलेल्या भागामध्ये एक कपड्यांना लावतो तो क्लिप बसवून घ्यावा. आता घासणीची एक बाजू बंद असेल, जी फोल्ड करून क्लिपमध्ये अडकवली होती, तर दुसरी बाजू ओपन असेल. हा ओपन असलेला भाग ॲल्युमिनियमच्या ट्रॅकमध्ये अरुंद खाचांमध्ये जाईल आणि यामुळे आपण ॲल्युमिनियमची ट्रॅकची स्वच्छता अगदी इझी करू शकता. 23. खिडकीच्या ॲल्युमिनियम ट्रॅकची स्वच्छता करण्यासाठी एक जाडसर स्पंज लागणार आहे. सगळ्यात आधी ॲल्युमिनियम ट्रॅकची जेवढी रुंदी आहे तेवढ्या आकाराचा स्पंज घ्या. ॲल्युमिनियम ट्रॅकवर स्पंज ठेवा आणि जिथे जिथे त्या ट्रॅकवर खाचा आहे तिथे त्या स्पंजवर खुणा करा आणि तो भाग थोडा कापून घ्या. आता तो स्पंज ट्रॅकवर ठेवा. आता तुम्ही जिथे स्पंज थोडा कापला आहे तो भाग बरोबर खिडकीच्या ट्रॅकच्या आतल्या बाजूमध्ये जाईल आणि तिथली घाण स्वच्छ होईल. सुरुवातीला कोरड्या स्पंजने माती काढून घ्या. त्यानंतर स्पंज ओला करून पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घ्या. अशा प्रकारे तुम्ही या 2 सोप्या ट्रिक्स वापरून स्लायडिंग विंडोच्या ॲल्युमिनियम ट्रॅकची स्वच्छता अगदी सहजपणे करू शकता. 24. कंगवा स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी घाण झालेला कंगवा घ्या. त्यावर पावडर शिंपडा. कंगव्याला पावडरने कोट केल्यानंतर खराब टूथब्रश घ्या. टूथब्रशने कंगव्यातील दातांमधील अडकलेली घाण काढा. या सोप्या ट्रिकमुळे कंगवा 5 मिनिटात स्वच्छ होईल. शिवाय पाणी आणि साबण आणि अधिक मेहनत न घेता कंगवा स्वच्छ होईल. 25. दुसरी ट्रिक म्हणजे कंगवा स्वच्छ करण्यासाठी आपण शॅम्पूचा देखील वापर करू शकता. यासाठी एका छोट्या बादलीमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात शॅम्पू घालून मिक्स करा. शॅम्पूच्या पाण्यात कंगवा भिजत ठेवा. काही वेळानंतर ब्रशने घासून कंगव्यातील घाण काढा. यामुळे काही मिनिटातच कंगवा स्वच्छ होईल. 26. खिडकीच्या जाळीवरची धूळ आधी साफ करण्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये पाणी घ्या. त्यात 1 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा व्हिनेगर आणि 1 चमचा डिशवॉश लिक्विड घालून मिक्स करा. तयार मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा. अशा प्रकारे क्लीनर लिक्विड वापरण्यासाठी रेडी आहे. खिडकीच्या जाळीवरची धूळ आधी साफ करून घ्या. त्यानंतर त्यावर क्लीनर लिक्विड स्प्रे करा. एक स्पंज घ्या. त्या स्पंजने खिडकीवरची जाळी घासून पुसून काढा. या क्लीनर लिक्विडचा वापर खिडक्याच्या काचा स्वच्छ करण्यासाठीही करू शकता. अशा ह्या उपयोगी क्लिनिंग टिप्स अँड ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.